मला. मोठ्या वाचकांना म्हणजे जे वयानं मोठे आहेत त्यांना नक्की सांगेन, की तुम्ही थोडा तुमच्या हातातला मोबाईल बाजूला ठेवा आणि 2-4 पानं तुम्हीही वाचायला लागा. बरोबर आहे. आणि मी ना म्हणजे संदेशाबद्दल तर आपण बोललोच, पण श्लोक आणि संस्कृत या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दलही तुला बरीच माहिती आहे. तर ते पण मला तुझ्याकडून ऐकायचंय. आता म्हणजे आपले मुलांवरचे हो, संस्कार आपण हो, बोलतो, तर हो. त्याबद्दल सांग? ते तर आपल्या लहानपणापासून आपण बघत आलेलोच आहोत, की आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक श्लोक म्हणा किंवा म्हणी म्हणा किंवा काही असे सुभाषितं असतात, की ज्याच्यातून एका सुभाषितातून किंवा एका श्लोकामधून तुम्हाला पूर्ण एक काय म्हणतात त्याला लाईफ लेसन्स मिळतात. मिळतात, बरोबर. तेही खूप आपण जतन करून ठेवायला पाहिजेत. काही गोष्टी नुसत्या मौखिक असतात, म्हणजे त्या लिहिलेल्या नाहीयेत कुठे. हं. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला सांगितलं, तर ती पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला सांगेल. तर ती जबाबदारी खूप आहे आपल्यावर, की आपणही ते तितक्याच चांगलेपणी आणि अगदी आंधळेपणाने नाही किंवा मला माझ्या आजी-आजोबांनी शिकवलं किंवा आई-बाबांनी शिकवलं, आता तुम्ही शिका. हल्लीची पिढी अशी नाहीये. त्यांना प्रत्येक गोष्टीला कारण दाखवावं लागतं, की असं का म्हणायचं काम आहे? म्हणायचं आहे, म्हणजे बरोबर. साधं जेवण आपण जेवायला अगदी बसलेलो आहोत. प्रॅक्टिकल झालेत अगदी, सगळे. अगदी, की हं, तुम्ही त्यांना जर म्हणालात, की "वदनी कवळ घेता" म्हणा रे, हं. तर ते म्हणतील, "का म्हणू? ह्याचा अर्थ काय आहे? मला माहिती असल्याशिवाय मी म्हणणार नाही." पण ते अन्नाचं काय महत्व आहे, ह्या एका इतक्या छोट्याशा श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, की जे आत्ताचे डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला भरपूर भरभक्कम ढीगभर फीस घेऊन तेच सांगत राहतात. तेच सांगतात. की तुम्ही असं जेवा, तुम्ही असं पाणी प्या, तुम्ही जेवणानंतर असं करा किंवा जेवण करताना टीव्ही लावू नका. हो, सगळं लक्ष त्या जेवणात द्या. हे सगळं त्या एका श्लोकामध्ये आहे. बघ. म्हणजे हे तुम्हाला जर हं. माहीत नसेल, तर तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत काय पोहोचवणार? की जेवण म्हणजे हा एक संस्कारच आहे रोजच्या रोज आपण करतो. एक यज्ञ आहे. की तुम्ही नुसतंच पोळी-भाजी किंवा जे काही तुमच्या समोर आहात ते पोटात नुसतं भरत नाही आहात. म्हणजे आत एक जे यज्ञ चालू आहे त्याच्यासाठी ती आहुती आहे. आणि असे हजारो श्लोक आपल्याकडे आहेत, की जे मुलांनी शिकण्यासारखे आहेत. त्यातून खूप खूप तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल किंवा एक इन जनरल रोजच्या रोज आयुष्यामध्ये सुद्धा खूप उभारी देणारे पण आहेत. आहेत. तू म्हणजे पालकांना काय सांगशील, की कोणते ते मोजके श्लोक मुलांना माहीत असायला पाहिजे किंवा पालकांनी त्यांच्या मुलांकडून नक्कीच करून घ्यावेत असं तुला वाटतं? ह्या क्षेत्रात बोलण्याइतकी मोठी नाहीये मी खरं पण तर. तरी सुद्धा पण मी जे लहानपणापासून माझ्या आई, आजी, काकी यांच्याकडून शिकत आली आहे, तर हं, तुम्ही संध्याकाळचं एक शुभंकरोती म्हणा किंवा हं. जेवतानाचं वदनी कवळ घेताना म्हणा किंवा रोजच्या रोज एक आपल्या गणपती बाप्पाचं एक साधा आपल्या गणपती बाप्पाचा श्लोक असतो. तो जरी म्हणालात तुम्ही, वाणी स्वच्छ वक्रतुंड होते हो, त्याने. हो. रामरक्षेने आपली सगळी वाणी स्वच्छ होते. म्हणजे मोठमोठ्या अभिनेते किंवा अभिनेत्री यांची वाणी स्वच्छ व्हावी म्हणून त्यांना रामरक्षा पण म्हणायला लावतात, असं मी स्वतः ऐकलेलं आहे. किती तर म्हणजे भारी गोष्ट आहे. किती आहे त्या गोष्टींचं महत्त्व महत्व. म्हणजे. तर हे त्यांना आणि हल्लीच्या मुलांना तुम्ही नुसतं म्हणा, म्हणा असं म्हणून ते करणार नाहीत. त्यांना त्याच्यामागचा अर्थ, त्याच्यामागचं केवढं मोठा म्हणजे आहे त्याच्यामागे एक विचार आहे. विचार आहे. आधीच्या लोकांनी किती विचार करून हे श्लोक लिहिलेले आहेत किंवा हे मंत्र लिहिलेले आहेत पुढच्या आणि कितीतरी पिढींना हे पिढ्यांना आणि त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे ती न संपणारी आहे. म्हणजे अगदीच. कायम तुम्हाला आपण अजूनही रात्री भीती वाटली तर आपल्या तोंडात आपोआप हनुमान चालीसा म्हणा येतं. किंवा आपलं मारुती भीमेरूपी स्तोत्र. येतं. बरोबर आहे. हे आपल्याला आपोआप येतं का? कारण ती एक मनाला आपल्याला उभारी येते. बरोबर आहे. तशीच या मुलांना पण सांगायला हवं. त्यांना त्याची अनुभूती घेता यायला हवी. अनुभूती करता म्हणजे हे आवश्यक आहेच. आवश्यक आहे. जीवनाचा तो एक भागच बनायला अगदी. हवा. हो, हो. आणि आजकालच्या जेन झीला तर ते म्हणजे तू म्हणजे जसं कोणीतरी म्हटली हो, हो. परदेशी कोणीतरी सांगितलं तर ते म्हणजे असा घास असा उलटा काय म्हणतात द्राविडी प्राणायाम केल्याशिवाय त्यांना पचत नाही. पण बरोबर. हो. आपलं आपण सांगता आलं येईल तेवढं सांगायला हरकत नाही. सांगायचं. म्हणजे पालकांनाही म्हणजे ते अडॉप्ट करावं लागणार आहे. हो, कशा हो. पद्धतीने आपल्या मुलांना सांगता हो. येतील या नाही सगळ्या तुम्ही गोष्टी. त्यांना स्पष्ट त्याच्या मागचा अर्थ जोपर्यंत सांगत नाही सांग तोपर्यंत ती करणार नाहीत मुलं. करणार नाहीत. बरोबर आहे अगदीच.